लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज तहकूब झालंय। आज दुपारी 2 वाजेपर्यंत दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब आहे। कामकाज सुरू होताच विरोधकांनी गदारोळ घातला। परीक्षा दुरुस्ती विधेयकावर दुपारी 2 पासून चर्चा केली जाईल अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे। या विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार आहे। शिवसेनेकडून आज श्रीकांत शिंदे या विधेयकावर बाजू मांडतील। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, दुपारी 2 वाजेपर्यंत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही संसदेचं कामकाज तहकूब झालेलं आहे। पण 2 वाजता जेव्हा चर्चा सुरू होईल त्यानंतर या विधेयकावरती आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील आपल्याला पाहायला मिळतील। मेरा आप सबसे आग्रह है कि सदन चले, चर्चा हो, संवाद हो, सबके मत विचार आए, एक हमारी भी बात सुनी जाए सर। पूरे देश के अंदर एक सकारात्मक दिशा जाए कि संसद में चर्चा संवाद होती है। इसलिए मेरा आपसे आग्रह है कि प्रश्नकाल में गतिरोध पैदा नहीं करें। माहौल तो बनाइए। चलिए, सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। Evening transmission ko Serbia aru training gani zirida kontinent gasin pusau gasko dongo sar okaja akaj bane ko abung mor honane samrani kanti dai sunnung babu dirisma nango baje mako masiko spune jaase jani aje station jani taga jani 10 PM पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे। शिवाजी, आता पुन्हा 2 वाजता चर्चेला सुरुवात होईल, त्यावेळेला कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जातील? खरं तर पेपर फुटीच्या संदर्भामध्ये विधेयक येणार आहे। ते मांडल्यानंतर त्याच्यावरती चर्चा अपेक्षित आहे। खास करून तरुण वर्गाकडनं यावरती भाषण केलं जाणार आहे, त्याचे मुद्दे मांडले जाणार आहेत। तरुणांचा जो कन्सर्न आहे, काळजी आहे, त्या संदर्भात देशातील संसदेतील तरुण खासदार या संदर्भात बोलण्याची शक्यता आहे। आज 2 वाजता याच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक एनडीएच्या खासदारांची पार पडली। यामध्ये ब्ल्यू इकॉनॉमी म्हणजे समुद्रामध्ये कशा पद्धतीने भारताने मच्छीमारी क्षेत्र असो किंवा व्यापाराच्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे या संदर्भामध्ये मंत्र्यांच्या वतीनं प्रेझेंटेशन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता 2 वाजता संसदेच्या लोकसभेमध्ये कामकाजाला सुरुवात होईल। या कामकाजादरम्यान महाराष्ट्रातून जर विचार केला तर श्रीकांत शिंदे असो, त्याचबरोबर बाकी तेजस्वी सूर्या असो, यासारखे जे नेते आहेत, जे तरुण आहेत भाजपमध्ये आणि नव्यानं पहिल्यांदा निवडून आलेले असो किंवा दुसऱ्यांदा निवडून आलेले असे खासदार जे आहेत ते आपलं म्हणणं, त्यांना बोलण्याची संधी संसदेमध्ये लोकसभेमध्ये दिली जाणार आहे। त्यामुळे आज हे खासदार काय बोलतात याकडे देशांचं लक्ष लागलेलं असेल। दुसरं म्हणजे संसदीय अधिवेशनाचा दुसऱ्या आठवड्यातला दुसरा दिवस आहे। आतापर्यंत संसदेचं कामकाज झालेलं नाही। हा डेडलॉक आज 2 नंतर संपेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कस्तुरी, बरं शिवाजी, तुम्हाला असंच सोबत ठेवायला मी सांगते, कारण पुढच्या देखील बातमीवर तुमच्याकडून अपडेट हवेत।